राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष वाद मिटवण्यासाठी शरद पवारांना साकडं, पार्थ पवार वरिष्ठ नेत्यांना विचारत नसल्याची चर्चा. पक्षात कोणतीही चलबिचल नाराजी नाही, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांचं स्पष्टीकरण. शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी. नीट पेपरफुटी प्रकरणी मोटेगावकरला कोठडी. मोटेगावकर आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी प्राध्यापिका मनीषा मांढरे निलंबित. सीबीआयच्या पत्रानंतर मॉडर्न कॉलेजकडून निलंबनाची कारवाई. निवृत्तीला अवघ्या 8 महिने बाकी असताना कारवाईची टांगती तलवार. नीट पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकर क्लासचा व्हिडिओ व्हायरल. क्लासच्या बुकलेट मधील सर्व प्रश्न नीट परीक्षेत विचारले जात असल्याचा दावा. अकोल्यात आरसीसी क्लास बाहेर मनसेचं आंदोलन. मोटेगावकरच्या बॅनरला फासलं काळं. ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला. नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट. मतदारसंघातील कामांसाठी भेट घेतल्याची माहिती. ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमाला. राजाभाऊ वाजे यांची श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमाला हजेरी. विधान परिषदेसाठी विकास गोगावलेंच्या नावाची चर्चा. रायगडमधील शिवसैनिकांच्या स्टेटसची चर्चा. मोंदूकरांचं नामकरण आवारीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. खरातचा ईडी ताबा घेण्याची शक्यता. आपत्ती व्यवस्थापनाची इंधन पुरवठ्यासंदर्भात बैठक संपन्न. इंधन पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू. काटकसर करावी लागणार, महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती. अमरावतीच्या परतवाड्यात लव्ह जिहाद. ओळख लपवून युवकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपी मोहम्मद शरीफला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. साखरपुड्यासाठी निघालेल्या ट्रकचा पालघरजवळ अपघात. अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू. महागाईची झळ. भाज्यांचे भाव दुप्पट. घर खर्चासह गृहिणींचं बजेट कोलमडलं. मुंबईच्या उपनगरातील बाजारपेठांमध्ये भाज्या महागल्या. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या जागेच्या बदल्यात पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता. हिंगोलीत डिझेल तुटवड्यानं शेतकरी हैराण. खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल टंचाई तीव्र. पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा.